एक फ्रेशर स्टुडंट म्हणून IT मध्ये करिअर चालू करताना, जॉब सर्च करताना आपल्या सगळ्यांना एक आशा असते ती म्हणजे जॉब पोर्टलची, जसे की .com, लिंक्डइन. पण खरंच या पोर्टल्सवरने फ्रेशर्सला जॉब मिळतो का? खरंच हे पोर्टल फ्रेशर्ससाठी बनलेले आहेत का याचा कुणी विचारच करत नाही. मग होतं काय, 400-500 जॉब ऍप्लिकेशन्सला सुद्धा आपण अप्लाय करतो आणि आपल्याला रिप्लाय मात्र एकाही कंपनीचा येत नाही. तर आपण हे समजून घेतलं पाहिजे की आपल्याच महाराष्ट्रामध्ये जवळपास लाखो कॅन्डिडेट दरवर्षी ग्रॅज्युएशन पास आउट होतात, ज्यांचा स्किल सेट हा जवळपास सारखाच आहे. तर मग कुठल्याही कंपनीचे HR हे लाखो कॅन्डिडेटचा रिझ्युमे सर्च करण्यामध्ये आपला वेळ वाया का घालवतील? तर मग अशा सिच्युएशनमध्ये एक फ्रेशर म्हणून आपण नेमकं करायचं तरी काय? तर एक फ्रेशर म्हणून आपण एका पर्टिक्युलर टेक्नॉलॉजीमध्ये जर स्वतःला मास्टर बनवलं आणि त्याच टेक्नॉलॉजीमध्ये आपलं करिअर चालू करण्यासाठी जर आपण प्रयत्न केला तर आपलं करिअर चालू होण्याचे चान्सेस हे जास्त आहेत. त्याचं कारण असं आहे की जर तुमच्याकडे स्किल सेट जो आहे तो जेनरिक आहे, जो लाखो बाकीच्या स्टुडंटकडे आहे, तर मग तुमच्यामध्ये असं विशेष काय आहे जेणेकरून कंपनीच्या HR हा तुमचा रिझ्युमे सिलेक्ट करतील. पण जर तुम्ही एखाद्या कुठल्याही पर्टिक्युलर टेक्नॉलॉजीमध्ये एक्सपर्ट आहात, मास्टर आहात, तर त्या पर्टिक्युलर जॉब रोलसाठी मात्र नक्कीच तुमचा रिझ्युमे सिलेक्ट होण्याचे चान्सेस आणि तुमचं करिअर चालू होण्याचे चान्सेस हे जास्त आहेत.